तर मित्रांनो, आता आमच्याकडे करवंद, आंबे, जांभळं पिकायला सुरुवात झालेली आहेत. आमची डोंगरची मैना, ज्याला आपण करवंद बोलतात, ते आमची डोंगरची मैना पिकायला सुरुवात झाली आहेत. हे जे बारीक बारीक किडे किर्र आवाज येतो ना, तो त्यांचाच आवाज आहे. ह्या जास्त आवाज यायला लागली करवंद पिकायला सुरुवात होते, भर होते त्याला, म्हणजे खूप जोरात पिकायला सुरुवात करतात. तर करवंद वगैरे पिकायला झालेली आहेत सुरुवात. आता ही करवंद आहेत ना मित्रांनो, आमच्याकडले काही लोक पिक्की करवंद घेऊन येतात आणि मिठाच्या पाण्यामध्ये त्यांना सुकवतात. मिठाचं पाणी लावून वगैरे सुकवतात. मग ती करवंद पावसात खायला मस्त वाटतं. सुकलेली करवंद म्हणजे पिकलेली सुकवून करवंद खायला मजा येते. तसेच कापेगरे पण सुकवून खातात. आता जास्त होत नाही, पण पहिले कापेगरे पण असे काढायचे आणि उन्हात सुकवायचे आणि पावसात खायला सुरुवात. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. खूप दिवसानंतर आपण ब्लॉग टाकतो आहे, कारण मला कंटिन्यू ब्लॉग टाकता येत नव्हते, कारण घराचं काम खूप जोरात चालू होतं आणि अजून पण काम बाकी आहे. बरंच काम पेंडिंग आहे, कारण आतापर्यंत पत्रे चढलेत, अजून लादी प्लॅस्टरचं खळं, अजून एक पडवी, असं बरंच काम बाकी आहे अजून. त्याच्यामुळे मला आपल्याला ब्लॉग टाकता येत नव्हते, कारण टाईम मिळत नव्हता तेवढा. तर मित्रांनो, सकाळ आलो आहे मी आपल्या नवीन घराच्या इथे. तुम्हाला मी दाखवतो आत्तापर्यंत किती काम झालं आहे ते आणि किती काम पेंडिंग आहे ते. तर बघा, समोरून दाखवतो तुम्हाला. घरावर पत्रा वगैरे चढला आहे. चिऱ्याचं काम आणि पत्र्याचं काम झालेलं आहे. अजून पत्र्यावरती कोणे लावायचे बाकी आहेत. तर मित्रांनो, हे बघा, ही संडास बाथरूमसाठी मी टाकी मारून ठेवली. 6 फुटी टाकी आहे, म्हणजे 6 फुटीचा रुंद आहे आणि 5 फूट खोल आहे. खूप मोठी आहे. आता चारी बाजूने असे चिरे लागले की अजून 2 फूट 1.5 फूट तरी उंची वाढेल, कारण दगड छोटा असल्याकारणाने 1.5 फुटाची उंची वाढेल. त्यामुळे भरपूर होईल अशी टाकी. खूप उंच आहे. आणि त्या टाकीतून सगळी माती वगैरे बाहेर काढल्यानंतर हे बघा, असा ढीग मारला होता. हा ढीग आम्ही काल तिकडे टाकला, त्या साईडला. म्हणजे इथे आपल्याला पडवी बनवायची आहे. त्या पडवीसाठी हा ढीग इकडे बराचसा ढीग असा अंतरून टाकला आहे बघा. हे बघा, काल आम्ही केलं हे सर्व काम, इकडे केलं. आणि अर्धा इकडला जो ढीग होता ह्या साईडचा अजून आहे बाकी इकडे. हा तिकडे खळ्यासाठी यूज करायला आम्ही तिकडेच फ्रंट साईडला टाकला आहे. प्लस कालचं जे काम होतं ते बऱ्यापैकी आम्ही, म्हणजे आतमध्ये जेवढे छोटे मोठे दगड होते, फक्त हे चांगले दगड ठेवलेले आहेत चिरे, आणि ते फुटकळ काय ना काय असे छोटे छोटे दगड पडलेले होते, ते सगळे साफ करून घेतलं आम्ही काल. बघा, सगळ्या रूमचं, इकडे बेडरूम, इकडे देवाचं रूम, जेवढे होते तेवढे साफ करून सगळे बाहेर टाकलेत. तर एक मुंबईवरून येताना मी नारळाचं झाड आणलेलं आहे. हे बघा, इथे ठेवलं आतमध्ये. बाहेर ओपन आहे अजून, त्याच्यामुळे गाई गोरं खाऊ शकतात, कारण राबाड सोडलेली गोरं असतात, म्हणून त्याला मी आतमध्येच ठेवलं. आता ह्याला डेली सकाळचं पाणी घालतो, संध्याकाळी सकाळ 2 टाईम पाणी घालतो मित्रांनो. हे बघा, हे आपलं घर आहे. आता हे घर छत झाल्यानंतरचं सावळी झाले, त्याच्यानंतर ते घर तुम्हाला दाखवतो मी. भरपूर अशी जागा दिसते बघा. त्यावेळी असं वाटायचं की खूप छोटं वाटतं, पण आता हे हॉल एवढं मोठं वाटतं आहे की खूपच मोठं वाटतं आहे. बघा, पत्रा वगैरे चढला आहे. अजून ह्याला सपोर्ट बाकी आहे, ब्रॅकेट वगैरे टाकायचे आहेत. ती पण असं वेल्डिंग करेल एक दिवस येऊन. हे बघा, हा बेडरूम, हा इकडला बेडरूम खूप मोठे वाटतात आता. हे बघा, हे समोरचा जो भाग आहे ना, ह्याला वेल्डिंग करायची आहे पूर्ण. वेल्डिंग म्हणजे इथे सपोर्ट द्यायचा आहे त्याला. तो सपोर्ट बाहेरून नाही, आतूनच द्यायचा. 3-3 चिराचे अशा पट्ट्या, ह्या ज्या पट्ट्या आहेत, ह्या पट्ट्या अशा वेल्डिंग करायच्या आहेत. त्यासाठी बघतो आज येतोय काय. अजून वरती कोणे लावायचे आहेत. जो वरून जो उजेड पडतो आहे ना, पोकळ भाग आहे, त्याच्यावरती असे कोणे पडणार आहेत. कोणे आणलेले आहेत, ते कोणे लावायचे आहेत. त्याला वेगळी करून ड्रिल मशीन आणून, कारण तर पत्र्याचे कोणे, सिमेंटचे कोणे नाही आहेत, त्याच्यामुळे त्याला ड्रिल मशीनची गरज आहे.
हे सगळं आणल्यानंतर हे सर्व बसायचं आहे. आता हे सर्व इथपर्यंत पत्रा चिऱ्याचं काम सगळं कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. आता जे काम आहे ते बघा, लादी, प्लास्टर अजून येतं आहे, ह्याला माळा करायचं आहे, असं बरंच काम बाकी आहे अजून. बरंच म्हणजे खूप काहीच झालं नाही अजून, बऱ्यापैकी काम बाकी आहे. विंडो सगळे दरवाजे लावायचे आहेत, स्लायडिंगच्या विंडो बसवायचे आहेत, कारण विंडो टोटल घराला 10 विंडो आहेत. त्यामुळे हा स्लायडिंगचा पण खर्च बराच मोठा खर्च आहे. हे बघा, असं बऱ्याचपैकी काम पेंडिंग आहे अजून. किचनला डिवाईड करायचं आहे मित्रांनो. हा किचन खूप मोठा वाटतो आहे, याला पण डिवाईड करून घ्यायचं आहे. आता सकाळी आल्यामुळे पूर्ण क्लिअर असं तुम्हाला दिसू शकत नाही, कारण अजून सूर्योदय झालेलं नाही आहे. सूर्योदय उजेड आला, वरती आला की मस्त असा उजेड पडतो. आणि इम्पॉर्टंट म्हणजे खूप उंचावर घर असल्यामुळे ना या साईडने पूर्ण हवा येते मस्त, आणि उजेड पण तेवढा. म्हणजे फ्युचरमध्ये लाईटची पण, लाईट नसली तरी पण चालू शकतं दिवसाची, एवढा हवा येते, एवढा उजेड पडतो. हे बघा, इथून मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे आपलं मंदिर दिसतं इथून. हा रोड टच आहे. हे बघा, हे मंदिर आहे इथे. इकडून रोड आलं आहे. हे आमच्या इकडे धुमाळवाडी. तर मित्रांनो हे बघा, हे सगळं आतला साफ करून इकडे आम्ही ढीग मारला, कारण इथे समोर सगळं खळं होणार आहे, त्याच्यामुळे इथे आम्ही ढीग मारला आहे. आता ॲक्च्युली प्रॉब्लेम हा आहे, जर इथे खळं घेतलं तर ही जी ग्रीड म्हणून आहे ही पण उचलायची आहे, यासाठी पण माणसं बघायची आहेत. पण माणसं आता भेटत नाही, कारण आता मे महिना चालू झालेला आहे. आज मे महिन्याची 4 तारीख आहे. मुंबईवाले यायला सुरुवात झालेले आहेत. आता गाव वाडी गजबजून निघेल, एवढी मुंबईवाले येणार मुंबईवरून, त्यामुळे भरलेली वाडी दिसेल. आता या कंपाऊंडमध्ये पण मी पाणी शोधलं, कुठे विहीर पाडायची आणि कुठे पाणी आहे ते पण मी काल चेक करून घेतलं. आपल्याला भेटलेलं आहे पाणी आपल्या कंपाऊंडमध्ये. ते विहीर पाडायचे. लोक बोलतात बोर पाडून घ्यायची, पण बोरचे पाणी नाही, आपल्याला विहिरीचंच पाणी पाहिजे. तर हा जवळजवळ 100-1 चिरा चांगला उरलेला आहे. आता टोटल जे चिरे आणले ते मित्रांनो जवळजवळ 3-3.5 हजार चिरे आणले होते. आणि वाळू, ते सिलिकॉन वाळू असे प्लॅस्टरवाली, ती वाळू 1 लोड होता. हे गिरीड 1 लोड होतं. आता हे बघा, हे कोणे बसवायचे आहेत, हे पत्र्याचे कोणे आहेत, हे कारागीर आल्यानंतर बसवणार. आणि आता यातले चिरे 100-1 चिरे, चांगला चिरा हा 100-1 उरलेला आहे. आणि जो तिकडे बांध घातलेला हा पुटकळमधला चिरा आहे मित्रांनो. तर टोटल मला या घराला जे पत्रे लागलेत ते पत्रे आहेत 100 पत्रे मागवले होते. 6 फुटी पत्रे 32 आणि 68 8 फुटी पत्रे, त्याच्यामधले 4 पत्रे उरले आहेत. म्हणजे 8 फुटी जे पत्रे आहेत ते 4 उरलेले आहेत, बाकीचे सगळे लागलेले आहेत. हे बघा, हे जे पत्रे आहेत हे 8 फुटी आहेत. हे पत्रे टोटल 4 आहेत, हे 4 उरलेले आहेत. तर मित्रांनो, इथे जो बुलबुल पक्षी आहे ना, त्याने ना घरटा बांधून त्याच्यामध्ये अंडी टाकली होती, आणि अंडी आता अंड्यातून पिल्लं बाहेर आलेली आहेत. हे बघा, बुलबुल पक्षीचा आवाज येतो, त्याला आमच्याकडे कुचेवाला पाखरू म्हणतात. त्या कुचेवाला पाखराने पिल्लं दिली आहे त्या घरट्यामध्ये. हा बघा, इथे घरटा खालून दिसतोय बघा, इथे आतमध्ये त्याच्या पिल्लं आहेत. तर मित्रांनो, हा मंडप बांधला होता कामगारांनी सावलीसाठी, पण इथे त्याचा फायदा उचलला आहे पक्ष्याने. हे बघा, बुलबुल पक्ष्याने त्याने आपलं घरटा बांधून तिथे पिल्लांना जन्म दिलेला आहे. तर मित्रांनो हे बघा, हे 2 ॲल्युमिनियमचे उरलेले आहेत. एक 22 फूट, एक 20 फुटी आहे. असे जॉईंट केलेले आहेत ते, पण ते हे आता आपल्याला रिटर्न नाही करायचं, आपल्याला अजून खायला लागणार आहेत, त्याच्यामुळे हे पेंडिंग ठेवले आहेत. अजून 2-3 आहेत. हा मातीचा ढीग आहे. हा मातीचा ढीग आपल्याला इथे झाडं लावण्यासाठी उपयोगाला येणार आहे. सूर्योदय येतो आहे, आता वरती येतो आहे सूर्यनारायण. तर मित्रांनो, आपल्याला मेन म्हणजे या कंपाऊंडमध्येच विहीर पाडण्यासाठी पाणी भेटलेलं आहे. कारण त्या दिवशी मी एका माणसाला बोलवलं होतं, जो पाणी बघतो, तो पाणी चेक करणारा. त्याने
चेक केलं आणि सांगितलं या स्पॉटवरती पाणी आहे म्हणून. तर बघूया आता कधी मुहूर्त भेटतोय विहीर खोदायची. कारण ही विहीर खोदताना एप्रिल मे मध्येच खोदायची असते. कारण डिसेंबर जानेवारीला खोदलं तर पाणी हे जवळ असतं आणि एप्रिल मे मध्ये पाणी खूप खाली जातं. त्याच्यामुळे आपल्याला विहिरीची उंची गाठता येते. त्या हिशोबाने आपल्याला विहीर खोदता येते बऱ्यापैकी खाली. पण जवळजवळ 30-1 फुटापर्यंत पाणी भेटेल असा एक अंदाज त्याने दिलेला आहे आणि गॅरंटीने भेटेल हा पण एक त्याने अंदाज दिला आहे. तर मित्रांनो इकडे आपल्याला थोडी झाडं बिडं लावायची आहेत. तर ह्या पावसात ती झाडं लागली पाहिजे. तर मित्रांनो माझं जे हे नवीन घर आहे हे 40 बाय 32चं घर आहे. 40 लांबी आहे, 40 फूट आणि 32 फूट रुंदी आहे. तर मित्रांनो एक मी तुम्हाला अंदाज सांगतो, एवढ्या घराला जो काय आतापर्यंत खर्च आला आहे तो अजून पेंडिंग आहे बरंच काम. त्याच्यामुळे टोटल खर्च मी सांगू शकत नाही. पण आतापर्यंत जे घर झालं आहे तो थोडाफार मी तुम्हाला खर्चाचा आढावा देऊ शकतो मी. कारण टोटल चिरे लागलेले आहेत 3879. तर एक चिरा कामगाराने लावण्यासाठी 23 रुपयाने घेतला आहे. तर 3879 इंटू 23 करा, मग तुम्हाला कामगारांचं बजेट भेटेल. आणि हा जो पत्रा आहे हा पत्रा आहे मित्रांनो 100 पत्रा मागवला होता. त्यातला 96 पत्रा लागलेला आहे घराला आणि 4 पत्रे बाकी आहेत म्हणजे उरलेत. आणि जे लोखंड वगैरे होतं ॲल्युमिनियम हे सगळं जे त्याचा जो खर्च होता टोटल मागवलं ते त्याचा 68,000 झालेलं आहे आणि 49,000 पत्र्याचे झालेले आहेत. कारण लोखंड महाग झालं आहे, ॲल्युमिनियम महाग झालं, पत्रा पण 2 रुपयाने महाग झालेलं आहे. सिमेंटचे पत्रे लावलेले आहेत मित्रांनो. तर तो एक अंदाज मी तुम्हाला सांगतो. आणि चिऱ्याचं तर मी बोललो तुम्हाला मी 1,49,000 काहीतरी नाही 1,46,000 43,000 चिऱ्याचे झाले होते. मी चिरे मागवले ते. वाळूचे पण मी तुम्हाला सांगितलं एक जो सिलिकॉनचा लोड मागवला होता फुल लोड त्याचे जवळजवळ 16,000 आणि जो ग्रीट मागवला होता त्याचे 11,000 आणि सिमेंट 40 पोती मागवले होते 340 प्रमाणे 40 पोत्यांचा हिशोब करा. मग तुम्हाला आत्तापर्यंत जो खर्च आला आणि मजुरी जी काय बाकीची होती पाणी आणायला जे लेडीज होत्या परत छोटी मोठी अशी जी कामं करायची होती त्यांची मजुरी होती ती वेगळीच झाली. तर अंदाज पकडू शकता तुम्ही किती झाला तो. आणि अजून बऱ्यापैकी खर्च बाकी आहे आणि बऱ्यापैकी काम पेंडिंग असल्यामुळे बराच खर्च बाकी आहे. नाही म्हटलं तरी अजून मला माझा अंदाज तरी 5-1 लाख रुपये लागणार. कारण प्लॅस्टर आणि लादी हा पूर्ण भाग बाकी असल्याकारणे आणि इकडे मला एक हा भाग आहे हा संडास बिंडास बांधायचं आहे. इकडे ही टाकी वगैरे व्यवस्थित बांधून घ्यायची. इकडे समोर पडवी बांधायचे त्याला पत्रे येणार, खळ्याला पत्रे येणार, खळ्याला लोखंड येणार. त्यामुळे बराच खर्च अजून बाकी आहे. म्हणून तुम्हाला बोललो 5 ते 6 लाखाचा खर्च अजून बाकी आहे. तर जवळजवळ मला वाटतं ह्या घराला माझ्या अंदाजाप्रमाणे 16 लाख घुसणार आहेत. तर मित्रांनो आता आमच्याकडे करवंद, आंबे, जांभळं पिकायला सुरुवात झालेली आहेत. आमची डोंगरची मैना ज्याला आपण करवंद बोलतात ते आमची डोंगरची मैना पिकायला सुरुवात झाली आहेत. हे जे बारीक बारीक किडे किर्र आवाज येतो ना तो त्यांचाच आवाज आहे. ह्या जास्त आवाज यायला लागली करवंद पिकायला सुरुवात होते, भर होते त्याला, म्हणजे खूप जोरात पिकायला सुरुवात करतात. तर करवंद वगैरे पिकायला झालेली आहेत सुरुवात. आता ही करवंद आहेत ना मित्रांनो आमच्याकडले काही लोक पिक्की करवंद घेऊन येतात आणि मिठाच्या पाण्यामध्ये त्यांना सुकवतात. मिठाचं पाणी लावून वगैरे सुकवतात. मग ती करवंद पावसात खायला मस्त वाटतं. सुकलेली करवंद म्हणजे पिकलेली सुकवून करवंद खायला मजा येते. तसेच कापे गरे पण सुकवून खातात. आता जास्त होत नाही पण पहिले कापे गरे पण असे काढायचे आणि उन्हात सुकवायचे आणि पावसात खायला सुरुवात. तर मित्रांनो आता ह्याच्यापुढे कंटिन्यू आपले ब्लॉग येणार आहेत. कारण आता काम पूर्णपणे थांबलेलं आहे. कारण मे महिना आहे. कारण मे महिन्यामध्ये गावाला सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा असते. गावाला बऱ्यापैकी लग्न होतात मे महिन्यामध्ये. त्यामुळे कामगार लोक पण मिळत नाही. प्रत्येकाची कामं असतात. परत सार्वजनिक कामं असल्याकारणाने सुट्टी घेतात हा महिना.
त्यामुळे आपल्याला ह्या महिन्यामध्ये आठवड्यामध्ये 2-3 तरी ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.